नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र हस्त आहे. योग धृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:32 ते 4:57 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:57 ते 6:23 आणि यमगंड काळ दुपारी 12:41 ते 2:06 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करेल, गुरुबरोबर त्रिकोणी करेल आणि शुक्राबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे आणि व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तो कव्हर करू शकतील. काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे आणि लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फक्त खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र थोडंसं आज तुमचं जे स्ट्रेस आहे हे जास्त प्रमाणात दिसून येईल. त्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस चांगला राहील. मात्र स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. छोट्या मोठ्या कारणावरून तुम्ही जास्त प्रमाणात गोष्टी तुमच्यासाठी टोकाच्या होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. अर्थात तुमची कामं पूर्ण होताना दिसेल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे
याचप्रमाणे दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. अनावश्यक, अनपेक्षित, अवाजवी खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतील, काही चांगल्या संधी मिळू शकतील, जरूर त्यावर काम करा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. मात्र छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा तुमच्या स्वतःच्या मनावरचं नियंत्रण गमावू शकाल. या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहिलं. आज हाती घेतली कामं तुमची अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथसुद्धा लाभेल. काय चांगल्या इंट्युशन्स वगैरे सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवेल. छोट्या मोठ्या कारणामुळे थोडासा तुमचा मानसिक तोल तुम्ही गमावू शकाल. याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची कामं कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असली तरी आजच्या दिवशी अजिबात सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा थोडंसं गरजेचं ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवा. याचप्रमाणे भावंड समवेत थोडंसं परिस्थिती किंवा गोष्टी टोकाच्या होऊ शकतील, वादविवाद होऊ शकतील. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे आणि चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ त्याच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्रदृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल आणि तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमच्याला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त आहे, मात्र कामं तुमची मार्ग लागू शकतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र
दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोटा-मोठा कारणाने खटके वगैरे उडण्याची शक्यता जास्त राहील. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अर्थात वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 फेब्रुवारी 2025 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.